श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांत असे म्हटले जाते आणि असे मानले जाते की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि त्यामध्ये भोगी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो, यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेले दान पुण्य उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक जास्त फलदायी ठरत असतात. भोगी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग वाईट कर्म अडचणी दुःख दूर करण्याचा दिवस मानला जातो. या भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी केली जाते. तसेच बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती भाकरी थापली जाते आणि या बाजरीच्या भाकरीचा आणि या मिक्स भाजीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो. यानंतर ही भोगीची भाजी आणि भाकरी खाल्ली जाते. या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावं आणि वर्षानुवर्ष ही पिकं अशीच शेतात पिकत राहावी अशी प्रार्थना या दिवशी इंद्रदेवाला केली जाते. भोगी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या मंगळवार भोगीला तुम्ही एक वेळ भोगी नाही केली तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा फक्त असा एक दिवा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा वाईट भोग संपेल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदू लागेल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. भोगीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या आत हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा आपल्या घरात लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आता भोगी म्हणजे नक्की काय, तर बघा, भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारणे. हा सण आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जुन्या गोष्टी वाईट सवयींचा दुःखांचा त्याग करण्याचा दिवस असतो आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मागील जन्माचे काही ना काही भोग जे आहे तर ते भोगत असतो. अनेक संकट अडचणी दुःखांचा सामना करत असतो आणि तीच दुःख तीच संकट संपवण्याचा दिवस म्हणजे भोगी आहे. आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहे तर ते आपल्या घरामध्ये केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा नक्की लावला जातो, कारण देवासमोर दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार भोगीच्या दिवशी आपल्या घरात खास काही ठिकाणी असे आपण दिवे लावले तर ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात. भोगी या विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांमुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदू लागत असते. पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. आपलं अडलेली कामं जी असतात तर ते देखील पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या भोगीपासून सर्व देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती आलेले असतात, त्यामुळे देवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते
आणि म्हणून हा दिवा जर आपल्या घरात लावला तर आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर होऊन साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि पितरांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि हळद टाकून स्नान करायचं आहे। यामुळे आपल्या मागचे वाईट भोग जे आहेत तर ते नष्ट होतात। या दिवशी आपण तिळाने स्नान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे। केसांवरून सुद्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे केस सुद्धा या दिवशी धुवायचे आहेत। स्वच्छ स्नान करून झाले की तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ, हळद, कुंकू, अक्षता टाकायचे आहेत आणि हे जल सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। ते खूप शुभ मानलं जातं। यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत। देवघरातील देवांना स्नान घालताना सुद्धा त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता। फक्त हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि असा हा कणकेचा तुम्हाला 7 मुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे। 7 मुखी दिवा म्हणजे 7 दिशेला 7 वाती येतील अशा पद्धतीने 7 मुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे। यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन या सुद्धा द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकवरती मधोमध तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा 7 मुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल, परंतु या दिव्यामध्ये आपल्याला तूपच घालायचं आहे। आता तुम्ही जर म्हशीचं तूप वापरलं असेल तर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका, जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 7 दिशेला 7 वाती ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत। धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत। यानंतर हा दिवा देवघरासमोर ठेवून एक आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि तुम्हाला 21 पांढरे तीळ जे असतात तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तर त्या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। जसे की ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा इतर एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी, आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि हे पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। या पांढऱ्या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे। तीळ जे आहेत तर ते लक्ष्मी विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि हेच तीळ दारिद्र्यनाशक देखील मानले जातात आणि म्हणून असे हे तीळ त्या दिव्यामध्ये टाकून हा दिवा तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायचा आहे। जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे। दिवा शांत झाला की तो उचलून त्याखाली असणारे तांदूळ हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील आणि जेव्हा हा दिवा आपण एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवत असतो तिथले पक्षी, कीटक जेव्हा तो दिवा खातात तेव्हा आपल्या हातून एक दान होत असतं आणि संक्रांतीला दान हे अवश्य केलं जातं। मग ते दान तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये केलं तरीही चालतं आणि या दानाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होतं। आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य
करायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुप्तवार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल, शत्रूची नावं तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेल, तसा कोणताही शत्रू त्रास, शत्रुपीडा दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या पिंपळाच्या झाडाला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे. आणि मोहरीचं तेल हे जास्त अर्पण करू नका. अगदी 1 ते 2 चमचाभर तुम्हाला मोहरीचं तेल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. 11 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि यानंतर तुमच्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत. कारण या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि आपण जर भोगीच्या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात. भोग जे आहेत तर ते देखील दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते. या दिवशी पितृतर्पण देखील केलं जातं. आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती या भोगीच्या दिवशी येत असतात आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर तो दूर होण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी भोगी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी तुम्हाला पितरांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, दुहेरी कापसाची वात करून हा दिवा एका प्लेटमध्ये तांदळावरती ठेवून तुम्हाला या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुमच्या घरात तुम्हाला प्रज्वलित करून संध्याकाळी किंवा सकाळी 12-12:30 वाजता दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील पितृदोष जो आहे तो दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.